नमस्कार. आपली आजची रेसिपी आहे काळ्या हुलग्याची उसळ. काळे हुलगे सोलून घेतलेले आहेत. आता आपण त्याला कुकरला लावूया आणि 4 शिट्ट्या करून घेऊयात. कुकरला लावताना हुलग्यापासून 1.5 इंच पाणी ठेवलेलं आहे. गरज वाटल्यास तुम्ही त्याच्यात चिमटभर मिठी घालू शकता. ह्यालाच कुळीत असे देखील म्हणतात. हे शिजवलेले काळे हुलगे आपण असंच खाऊही शकतो. आता आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, जिरे, तेल आणि घरचा कांदा लसूण मसाला मी इथं दाखवू शकले नाही आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. आता कुळीत छानपैकी शिजलेला आहे. आता आपण फोडणी करायला घेऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2.5 पळी मी तेल घातलेलं आहे. ही पळी म्हणजे आपण जे नेहमी वापरतो तेलाच्या केटलीतील चमचा. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घालून घेऊया. जिरे फुलायला लागले की त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो घालून परतून घेऊया. कांदा, टोमॅटो परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया. आता घरचा कांदा लसूण मसाला मी 2 चमचे घातलेले आहेत. हे सगळं थोडा वेळ परतून झालं की त्याच्यामध्ये शिजवलेले काळे हुलगे आपण घालून घेणार आहोत. काळ्या हुलग्यातलं सगळंच पाणी घालण्याची गरज नाही आहे. त्याच्यापुरतंच थोडंसंच पाणी आपण ठेवायचं आहे. बाकीचं पाणी काढून आपण बाजूला करायचं आहे. आता ह्याला आपण थोडा वेळ शिजवून घेणार आहोत. 1 मिनिटभरानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. आता यातील थोडं पाणी आटेपर्यंत आपण शिजवून घेऊया. आता त्याच्यावर कोथिंबीर घालून काळ्या हुलग्याची उसळ खाण्यासाठी तयार आहे. तर ही उसळ आपण चपाती, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकतो. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.